बुलेटिनची सुरुवात करणार आहोत आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांनी। ती म्हणजे राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेत। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारलाय आणि दुसरीकडे लाल वादळ मुंबईच्या दिशेने आता येतंय। किसान सभा आणि शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च काढलाय। तसंच आज राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। तर या 3 आहेत आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। या बुलेटिन मध्ये आपण इतरही बातम्या पाहणार आहोत, मात्र आज राज्यातल्या सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे या 3 महत्त्वाच्या घडामोडींवर। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद नगर परिषद कार्यालयामध्ये एका महिलेला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करणारे आरोपी हे महिलेच्या त्या घरातील जागेमध्ये बांधकाम करत असल्यामुळे महिला नगर परिषदेमध्ये तक्रार द्यायला गेली होती। यावेळेस आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केलेली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे। तर या संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। दगडू राजाराम वाकळे, नवनाथ राजाराम वाकळे आणि राजू राजाराम वाकळे अशी या 3ही आरोपींची नावे आहेत। तर आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्यासोबत आहेत। अविनाश, काय नेमकी माहिती मिळते संपूर्ण घटनेसंदर्भात? नक्कीच छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद मधील ही घटना आहे। खुलताबाद मध्ये एक महिला आपल्या जागेवर काही जे आरोपी तक्रार दिलेली महिलेने, हे आरोपी ते त्या महिलेच्या जागेवरती बांधकाम करत असल्याचा आरोप या महिलेचा होता। हे दोघेही शेजारीच राहतात। शेजारी जागा असल्यामुळे जागेचा किरकोळ वाद होता आणि या वादातून माझ्या जागेवर तुमची जागा येते किंवा माझ्या जागेवर तुम्ही बांधकाम करताय असा महिलेचा आरोप होता। त्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला, मात्र ते ऐकत नसल्यामुळे जागेचं काम सुरू केल्यामुळे महिला ही नगर परिषद कार्यालयामध्ये तक्रार देण्यासाठी गेली। मात्र याचा राग मनामध्ये धरून जे आरोपी आहेत वाकळे कुटुंबीय, या 3 जणांनी नगर परिषदेमध्ये जाऊन या महिलेला तिथेच पकडून महिलेला मारहाण केली। अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तुम्हाला थोडं थांबवते कारण आता आणखी एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाई विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणी सुरू झालेली असून हायकोर्टानं मूळ प्रकरणामध्ये दिलासा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीनं छापेमारी सुरू केली। तर आमदार या नात्यानं आपण सध्या विधानसभेत व्यस्त असल्याची मुश्रीफांनी माहिती दिलेली आहे आणि मुश्रीफांच्या वतीनं आबाद पोंडा यांचा युक्तिवाद सुरू आहे। हसन मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली आहे।